बरोबर आहे आजचा सामन्याचा मानकरी पवार हुकुम शाह. पवन कॉंग्रॅच्युलेशन्स. येस. 174 आज थांबायचंच नव्हतं का? नाही ना, विचार तर नव्हता थांबायचं. असं विचार होता की एंड करून यायचं पूर्ण, जेवढे पण रन करायचे होते तेवढे. पण हे महत्वाचं आहे. तू जर ओपनिंग फलंदाज आहेस, ओपनिंग बॅटर्स आहेत, तर शेवटपर्यंत थांबणं हेच तुझं ध्येय आहे. हो, मी तेच ट्राय करतो की थोडं म्हणजे असं पण म्हणतो की मॅच विनर्स बॅटिंग करायला पाहिजे. तेच डोक्यात तेच आहे की मी पण तसा बॅट्समन व्हायला पाहिजे की मी मॅच फिनिश केले पाहिजे पहिल्या ओव्हरपासून जाऊन शेवटपर्यंत खेळणं. तेच ट्राय चालू आहे. होपफुली बघू आता फ्युचरमध्ये काय. एक्झॅक्टली आज ते करून दाखवतोय, जे की अतिशय महत्वाचं आहे. Yes. यश बरोबर तुझी खरं पार्टनरशिप आपण शेवटी पाहिली तर कर्णधाराला एवढा भरोसा होता की सिंगल काढून तुला देत होता. तो मोठे फटके मारत नव्हता. त्याला माहिती होतं की तू सेट झालाय, तर तेवढा कॉन्फिडन्स तू त्याला दिला होता आज. हा, त्याला पहिल्यापासून कॉन्फिडन्स आहे. आम्ही लय वर्ष झाले एकत्र खेळतो. त्याला माहिती आहे की सेट झाले की तो मारतोस करून. तर त्याच्या डोक्यात हेच होतं की मी फिनिश करतो आणि तो खेळत राहील, फक्त हेच होतं फक्त डोक्यात त्याच्या. पण मला म्हणायचं थोडासा आज तू आळस केलेला आहेस, कारण 7 षटकार आम्ही पाहिलेत आणि 17 बाउंड्रीज आहेत, तर त्यामुळे पळून काढायच्या नव्हत्या रन्स. नाही, लय मॅचेस झाले, लय फिल्डिंग झाली आहे. रोज येतोय 50वर फिल्डिंग चालू आहे, तर विचार होता की आज निवांत खेळावं. आणि 290 टोटल होता. विकेट खूप चांगलं होतं असं मी आधी म्हटलं. तर तेच ट्राय होतं की फक्त फिनिश करायचं, फक्त शेवटपर्यंत खेळायचं. अमेझिंग बॅटिंग डिस्प्ले बाय यू. थँक्स अ लॉट. इट वॉज सच अ ट्रीट टू वॉच यू बॅट. डू वेल. असेच फलंदाजी करत राहा. That was पवन शाह गाईज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.